गणेश या मॅडम मॅचसाठी. गणेश या मॅडम मॅचसाठी. बघा शगुन हॉस्पिटल राकेश शाह यांच्या माध्यमातून आम्हाला टी-शर्ट स्पॉन्सर केले गेले. दिनेशजी पवार साहेब या आणि आमचे दादा आमच्या शुभस्ते पण देणार आहोत. दशरथ धोडी या. दशरथ धोडी म्हणजेच कालूभाई यांच्या शुभस्ते मॅडमचा पुरस्कार देतोय आम्हाला. जे स्पॉन्सर केले गेले राकेश भाई शाह शगुन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून पाहू शकाल. मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल गणेश थांबायचं आमच्या बरोबरने. गणेश फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. गणेश कसं वाटतंय जेव्हा तुम्ही नवरंग चषकामध्ये आले स्पर्धा पाहून काय सांगाल? चांगलं आयोजन आहे आणि तुमचा संघ बघा 35 धावा डिफेंड केला. तुझा चांगला रोल राहिला. 8 धावा तुम्ही बनवल्या. चांगला क्षेत्ररक्षण राहिले. चांगलं गोलंदाजी केली. त्याबद्दल काय सांग? चांगला सपोर्ट राहिला. बघा सचिन दीक्षित संघाच्या बाहेर राहिलाय. सचिन संघाच्या बाहेर नवीन खेळाडू खेळत आहेत. चांगला संघ बांधलाय. याबद्दल काय सांगेल? आमच्या टीमची एकी आहे म्हणून आम्ही विन झाली मॅच. दिलीप चव्हाण बाहेर भेटत नाही त्याचं नक्कीच येईल तो पुढच्या सामन्यामध्ये. बेस्ट ऑफ लक गणेश. हे होते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारे पहिला गणेश. नक्की आपण बोलूया पुढील सामन्याकडे. एका बाजूला YBCC वेवूर तर एका बाजूला साईकता बिरवाडे उर्वी 11. जर सामना सुरू होईल एका बाजूला जातील आमच्या बरोबरने दीपक संखे मायक्रोफोनवर ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि बघा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो दिला गेलाय तो टी-शर्ट्स कंपल्सरी घालूनच खेळायचा आहे. ओव्हर टू दीपक संखे. थँक्यू यू सय्यद. चला जोडूया आपण आता मॅचमध्ये. आजच्या दिवसात म्हणजे परिश्रमाला मान, विकासाला गती आणि महाराष्ट्राचा सन्मान म्हणून आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. ज्या छत्रपती शिवरायांनी केलेल्या कामाचं, तमाम तुमच्या श्रमिकांनी केलेल्या कष्टाचं आणि महाराष्ट्राचं वैभव नटलेलं महाराष्ट्र दिन म्हणून महाराष्ट्र दिन आणि कामगार आपण साजरा करतो. बघूया नवरंग चषकामध्ये हे मॅच तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला YBCC वेऊर आणि एका साईडला साई एकता बिरवाडी उर्वी DJ हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. जो वायकट्टा गाजवला आणि संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये ज्याचं नाव घेतला तो फलंदाज तुमच्या समोर बघायला मिळतो तो म्हणजे करण ठाकूर. आणि एका साईडला क्रिकेटचा मोठा बादशाह अवरम असुकी अंडरआर्म ज्याने आपल्या क्रिकेटमध्ये सर्वस्व लोकांना खेळवून ठेवलं. आपल्या धावांनी सर्व सळोकी पळून ठेवलं. हा कीर्तेश नावाचं वादळ दोघांना बघायला भेटणार आहे. बिग बॅटल आपण एका साईडला बघत आहात. आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 4Kचं कॅमेरामन काय क्रिएटिव्ह बघायला मिळते. बघा ना जसं काही आपण लुक बघणार आहोत. चांदण्याचा प्रकाश जसं पौर्णिमेला बघायला मिळतं तशा प्रकारचा सुंदर क्लिअरन्स तुम्हाला ह्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून बघायला मिळते. बऱ्याचशा प्रेक्षकांना माहिती नसेल की सर्वात आपल्याकडे लिंक चालू कोणी केली लाईव्ह टेलिकास्ट तर ह्या पाटील नेटवर्कने पहिली सुरुवात केली. त्यानंतर बाकी मग ओम साई आलं. मग तुमचं आम्हाला विश नेटवर्क बघायला मिळालं. आणि खरोखरच या गुन्हे बाळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. फक्त आता हे नव्हे त्याचा विडिंग म्हणजे लग्न मंडपात देखील मोठं काम करताना आपल्याला बघत आहात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. मोठी मॅच आजच्या दिवसात बघायला मिळते. एका साईडला YBCC आणि एका साईडला साई एकता बिरवाडी उर्वी जे पुरस्कार. पहिला चेंडू जातो डॉन. पहिला चेंडू टॅप केला आहे. डायरेक्ट क्षेत्ररक्षण होईल का इथे बाकी नाही. एक धाव बघायला मिळते आणि आपलं खातं खोललं गेलं आहे. अतिशय मोठी रंगतदार लढत इथे बाकी तुम्हाला फलंदाज बघायला मिळते. तो लढे नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. तुषार लढे. छोटा पॅकेज बडा धमाका. पुनश डॉन गोलंदाजी करतो. 4-3चं कॉम्बिनेशन. 4 खेळू ऑफ साईडला ऑन साईडला 3 खेळू बघायला मिळतात. पुनश आपल्या क्षेत्राला पुढचा चेंडू हलक्या बॅटने खेळला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. इंचिनेच्या क्रिकेट एका हलक्या हाताने खेळायचं. हळूवार चेंडू टोलवायचं आणि एक धाव बघायला मिळते. तर दोघांनी एक धावाने आपलं खातं उघडलं गेलं. नुकत्याच झालेल्या 45च्या टोलांमध्ये रनरअप राहिला तो संघ तुम्हाला बघायला मिळाला YBCC. पुनश डॉन आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एक युक्ती वापरलाय मला वाटतं कोणत्या खेळाडूला कुठे खेळवायचं. कारण दोन्ही संघ सातत्यपूर्ण खेळत असताना एक दर्जेदार पर्व. काय सुंदर लायटिंग तुम्हाला बघायला मिळते. आमच्या जब्बीर खान आणि आमचे परम मित्र बिरवळ बघायला मिळतात. त्या दोघांचं हे मंडप बघायला मिळते. हिंदू आणि मराठी संस्कृती कशी जपावी ह्याचं वित्तम उदाहरण हा असेल त्यांचा बिझनेस एक चांगला बघायला मिळते. भारत देश हा विविध नटलेल्या संस्कृती मला बघायला मिळतोय. दर्जेदार आयोजन, उत्कृष्ट विकेट आणि लायटिंग. व्हॉट अ ब्युटिफुल लायटिंग. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू पॅडल स्वीप खेळले आणि उत्कृष्ट चौकार बघायला मिळतोय. सुपर सुनील गावस्करचा पॅडल स्वीप जसा होता तसा बघायला. पायवरचा चेंडू आणि अफलातून शॉट इथे पाहायला मिळतोय. डीजे घ्या ना. चौकार गेला. प्लेअर एकत्र गाणं वाजवा. नंतर बाकी तुम्ही बघायचं आहे. महाराष्ट्र दिनाचं चित्र साधून इकडे सुरुवात केली गेलाय. आज कामगार दिनाच्या मॅचेस झाल्या. आपण बघितलं कामगार चषक
ओ ऑन ड्राईव्ह वाट अ ब्युटिफुल शॉट. काय नजाकत कौशल्य बघायला मिळते. समोर पडला चेंडू, मोठ्या गॅप बघायला मिळाला आणि त्या गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जातो. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ट्रॅकवर धक धक निघून जातो तशा पद्धतीने चेंडू जातो सीमा पलीकडे. अफलातून सुरुवात, चांगली सुरुवात बघायला मिळते. 5 चेंडूमध्ये टोटली धावसंख्या झाली 11. पहिल्या 3 मध्ये 3 आले, नंतर बाकी 2 चौकार तुम्हाला तुषार लढेच्या बॅटीतून बघायला मिळालाय. थोडंसं महागडं षटक हाताळताना आपण गोलंदाज बघत आहात तो म्हणजे निश्चितच स्वप्नील उर्फ डॉन. पुन्हा स्वप्नील आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. पुन्हा खेळल्या तिकडे बाकी बघायला मिळते. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का दरम्यान नाही, 1 धाव बघायला मिळते आणि बघता बघता पहिल्याच षटकात 12 धावा ह्या बघायला मिळतात. तिथे आमचा नवरंग चषक 2025 खेळाडू कक्ष ठेवला ना, फक्त तुम्ही खेळाडूत बसून द्या, बाकीच्याने ओव्हरऑल ग्राउंड तुम्हाला ठेवला तिथून बघा, कारण खेळाडूचा रिस्पेक्ट करणे हे आमचं कर्तव्य आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे पहिलं षटक संपलं आणि बघता बघता 12 धावा झाल्यात. थँक्यू डीजे. चला टीम मिटिंग कमी करा, वेळ दडवू नका. ऑलरेडी आपण 45 मिनिटं लेट चाललोय. आमचे पाहुणे काही थोडेसे उशिरा, त्याच्यामुळे थोडंसं मॅचला डिले झालाय. पण इकडे बघायला मिळते आता गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो गौरव. गौरव चला पुण्याचे बघूया. गौरव गोलंदाजी करतो, राऊंड विकेट मारा करतो. 12 धावा झाल्यात फलकावर. तिथे पहिला चेंडू, ओहो हो, झेल सुटलाय. झेल सुटला आणि कोणाच्या हातातून होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही जी इतिहासामध्ये आपण म्हण ऐकल्या त्या जीवा नावाच्या खात्यातून झेल सुटला गेलाय. बॉडी कम्प्लिटली बॅलन्सिंग झाली नाही आणि हातातून चेंडू निसटला गेला. एक मोठा जीवदान मिळालाय, ते म्हणजे तुषार लाडे सांगायला. निकुंज बघतो आपण. निकुंज नावाने झेल पकडायला शकलो नाही, सोपा झेल सोडलाय. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला. जे नवरंग चषक म्हटलं की प्रत्येकाची भेटीला काबिल तारीफ. बढ़िया गेंदबाजी और बढ़िया बल्लेबाजी. एक बार फिर गेंदबाजी करते हुए गौरव. और पिच गेंद थी यहाँ पे, बढ़िया जाला फैलाया मगर फील्ड करते हुए यहाँ पे कर पाएंगे ना आसानी के साथ 1 रन और पूरा करते हुए. तो इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए. रात्रकालीन ये स्पर्धा है, दिन का पूरा खत्म हो चुका और अंधेरे में उसको बिल्कुल कृत्रिम लाइटर बना के यहाँ पे मैच हो रही है. ओहो हो, क्या बढ़िया बल्लेबाजी है. कहते हैं ना, वड़ा पाव नहीं है तो मिर्ची भी लगा लो, तीखा लगा तो बिस्तरे का पानी लेके तीखे को पाणी पिना लो. इस सबसे बल्लेबाजी है. काय सुंदर बघायला मिळते. पुन्हा शेवट आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना पाहायला मिळते. ओ चेंडू वाइड, ये तो बिल्कुल उनके ख्वाबों में गेंद थी, उन्हें छोड़ दिया कि गेंद वाइड थी और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन. बिग बॅटल, मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते आणि आजचा मोठा सामना आजच्या दिवसातला बघत आहात. YBCC विरुद्ध एका साईडला साहित्य बिरुड पुरस्कार. नो बॉल आणि इथे बाकी सुसाईड झालाय. नो बॉल दिला गेला पण कंट्रोल करू शकले नाहीये. नो बॉल ऐकला आणि मोठा शॉट खेळण्यासाठी गेले पण टॅप झाला नाही आणि बॉक्स आउटचा विकेट बघायला मिळतो. जाऊया एकदा पुन्हा डीजे कडे. धन्यवाद विजय. साई ठेमीचं मंडप डेकोर आपण बघत असाल. अतिशय सुंदर लाइटिंग तुम्हाला बघायला मिळते. रात्रकाळ आता बाकी प्रेम नावाचा अष्टपैलू खेळ तुम्हाला बघायला मिळतो. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. अतिशय सुंदरपणे मोठा गडी तंबूत परतला, डकआउट मध्ये गेलाय. बॉक्स आउटच्या रूपात नो बॉल मध्ये बाद झाला. पुन्हा गौरव आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत. इथे बघा हलक्यापणे खेळलं काला. एक सुंदर धाव बघायला मिळेल. किती बॅलेन्सिंग स्ट्रोक खेळले ना लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला बघायला गेलं तेव्हा डिफेन्स म्हणून बघतात ना, डिफेन्स पद्धतीने खेळला गेला, हलक्या त्याने खेळले. चेंडू गेला ऑन साईडला, 1 धाव बघायला मिळते आणि इथे धावा होता. तर स्वतः आमच्या स्कोररचं नाव आडनाव काय बाळा? प्रत्येक घोडके. म्हणजे गावाकडले आहेत का तुम्ही? कोणतं? सांगली, सातारा, कराड, निमसोड, सोलापूरचं म्हणून विचारा नावनी फड तिकडे बघायला मिळतात. सोलापूरचे आमचे बघायला मिळतात. हे अतिशय सुंदर गुणलेखन तुम्ही करतात. खरोखर आता पण जसं केलं ना आयुष्यात संसार खूप सुपाचा थांबतेच. हो थांबा, ओव्हर झालाय, ओव्हर झालाय, थांबा. ओव्हर म्हणतात आमचे बघा. एक नो टाकला. ह्याच्या अगोदरचा आउट झाला तो नो आहे. ह्याच्या अगोदरचा नो होता, आउट झालाय तो. ओके यस, राईट राईट राईट, नो डाऊट. चला अशरफ मेमन गुणलेखन खूप चांगलं करतात. कॅल्क्युलेटर त्यांच्या हृदयात ठेवलं गेलंय ना. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू प्रेम बघता. गौरव चेंडू
बॅकफुटला गेलाय, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कम्प्लिटली ब्लॉक गेला, कव्हर ड्राईव्ह खेळायचं षटक सलून 2 आणि धावसंख्या आली ती 19. तो 2 ओवर के बाद स्कोर है 19. पहले बल्लेबाजी करते हुए YBCC वेऊर, एक बहुत ही बड़ी नामान की टीम है इस पालघर तालुके की. एक तरफ देखते हैं बिरवाड़ी और दूसरी तरफ YBCC वेऊर. रन काउंट केलाय पण बॉल ते नो बॉल हिला नाही. हो हो. विकेट नो बॉल विकेट ना. हां. त्यानंतर डबल सिंगल. 19 डीजे बरोबर स्कोर आहे. त्याने नो बॉल लिहिला नाही, फक्त रन्स लिहिली होती. चला जाऊया. 2 षटके 19 आवाज झालाय. आता बघा सार्थक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. क्या काम है, जोरदार तालियां तो दर्शक बजाय, सिर्फ हजरे बजाय. एक बार दर्शक तालियां बजाय. 9 रन के लिए जो आयोजन पिछले 3 दिन आपको मैच देखेंगे, बहुत ही बेहतरीन आयोजन यहाँ पे बघते हुए. काय सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळतात. इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतो मोठा गोलंदाज एका साईडला सार्थक नावाचा. सार्थक समोर 2 चौकार मारलेत, तो म्हणजे तुषार लढे हा फलंदाज बघायला मिळतो. ड्राईव्ह केला इथे सरळ कीर्तीच्या हातामध्ये चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतंय. 2.1 षटकात झालाय. 19 धावा या फलकावर लागला गेल्यात. रात्रकालीन स्पर्धा आपण बघत आहात. नवरंग अंडरआर्म क्रिकेट बॉक्स हा मोठी स्पर्धा. पुन्हा एकदा सार्थक आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी वाईड बॉल बघतात. खूप चांगला चेंडू रीड केला. पाहिलं तर ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर जातोय आणि इथे वाईट धावाने धावसंख्या 1 निवड 20 धावा या फलकावर बघायला मिळतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून बघा LED मध्ये किती K4K सोनीचा कॅमेरा केला. आजच नवीन तुम्हाला बघायला मिळतो आणि काय सुंदर चित्रीकरण तुम्हाला पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट आपण बघत आहात. पॅडल स्विप खेळल्यात. इथे बाकी डिक्लेअर झोन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळतात. त्या खेळाडूचं नाव आहे ते निकुंज नावाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. ब्युटिफुल फिल्डिंग. चाणाक्ष पक्षाप्रमाणे गेले. आवाक्या बाहेर चेंडू होता, हाताने ढकलला गेला आणि जिथे डिक्लेअर झोन एकच धाव तुम्हाला बघायला मिळते आणि स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 21. 21 स्कोर बोर्ड पे लगते हुए 21 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. पुन्हा बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. तो सार्थक नावाचा गोलंदाज. ओहो हो इथे बाकी चेंडू हातातून सुटला गेला. डॉनच्या यष्टीरक्षणाचा चान्स होता. आणखी कदाचित धावबा देखील होऊ शकते. ज्याला आपण म्हणतात ना बिंदी गेन, डॉट चेंडू पाहायला मिळाला असता. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती 22 धावा. मला वाटते करण बाद झाल्यानंतर चौकार पाहायला मिळाल्याकडे जो आत्मविश्वास असतो समोरच्या फलंदाजाला, तो करण ठाकूर बाद झाला तिथे कोणता तरी तुम्हाला पहिला बघायला मिळतो. पण YBCC म्हटलं की त्यांची देखील गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची बघायला मिळेल. चेक 1 मिनिट दीपक सर. बघा जे स्क्रीन समोर जेही प्रेक्षक त्यांनी बाजूला व्हायचं आहे. LED समोर जेही प्रेक्षक आहे त्यांनी बाजूला व्हा. LED के सामने जो भी प्रेक्षक है वहां से हट जाइए प्लीज. वहाँ पे आपके पीछे जो टीवी है ना वहाँ से बाजू. टीवी जो दिखता है ना वहाँ से बाजू. हाँ उनको LED नहीं समझेगा, टीवी बताइए. हाँ वो जो है ना टीवी वहाँ से आप हटिए. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि खेळाडू बघितला तो चेतन. दीपू खराब गोलंदाज. आणि याहीपेक्षा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1+1 म्हणजे 2 धावाने वाढताना धावसंख्या होते ती 25. शाम के 7 बजने के बाद जिनको याद आती है उतनी रन्स हो चुके क्वार्टर. 25 धावा बघायला मिळतात. अतिशय सुंदर काम तुम्हाला बघायला मिळते डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून. सुंदर YouTube मध्ये तुम्ही बघायला पाटील नेटवर्कच्या नावाचे काम बघत आहात. पुन्हा शेवटा सार्थक गोलंदाजी करतोय. इथे बाकी पुन्हा 1 धाव बघायला मिळते. लेगबाईच्या रूपात धावसंख्या होते 26 धावा. मोठी स्पर्धा, नामांकन आहे या स्पर्धेचं. या पालघर तालुक्यामध्ये जेवढ्या स्पर्धा त्याचे मानांकन अतेज राऊतची म्हणा. नुकतीच झालेली स्पर्धा तुम्ही बघितली. आपण आताच 1 मॅन शो आयोजित पंचायतची बघितली. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठा धमाका बघायला मिळेल. तो पॅराडाईजचा बॅकफुटला गेला, कट केला, चेंडू जातो कव्हरच्या रिजनला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1 धाव पुन्हा पूर्ण होते आणि या एका धावानिशी जो विचार केला धावसंख्या होते 27. 3 षटका 27 धावा. बघा आमचा स्कोरर फोनवर देखील बोलतोय आणि स्कोर देखील करतो. 27 धावा झाल्यात. धन्यवाद डीजे. सबसे कातिल
गौतमी पाटिल बोईसर में हमने लास्ट उनको देखा था बोईसर महोत्सव में, उनका गीत का डांस का नृत्य में देखा था मुड़ी छोटा काजा मला जाऊया। आता बाकी रोहन जिनकी मंडप है, जब्बीर खान की लाइटिंग है, दोनों मिलके एक काम करते हैं और बड़ा आशियाना बनाते हैं। बघूया हा गोलंदाज तुम्हाला बघा रोहन नाना नावाने परिचित, रोहनने घेतलेला पीव्हीटीचा कॅच आज देखील माझ्या मनात बघायला मिळतो। छाती तडफडून करताना मैदानावर लोटताना तो घेतलेला कॅच वन ऑफ द बेस्ट कॅच इन टुर्नामेंट असं पण आपण ग्रहण केलं। 3 षटकं संपलीत, 27 धावा या फलकावर लागलात। समोर बघूया प्रेम नावाचा एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज, लाडे नावाचा ब्रँड ओपनर फलंदाज तुम्हाला बघायला मिळते आणि रोहन नाना म्हणून परिचित असणारा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो। आपल्या सेकंडला पुढचा चेंडू, इथे बाकी यॉर्कर लेनचा चेंडू, थोडे हवेमध्ये सोटा देखील उडले आणि एक धाव तुम्हाला बघायला मिळते। एका धावाने विचार केला, धावसंख्या 28 धावा। इथे बाकी तुम्हाला टॅप बघायला मिळणार नाहीये। टॅपची स्पर्धा जर तुम्ही बघितली ते दिलवाडीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये प्रत्येक धावा का व्हायच्या 100 धावा तिकडे बघायला मिळायच्या। 6 मध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम आसिफ मुच्छाल्याने त्या टुर्नामेंटमध्ये 4 वेळा केलाय। गुड शॉट इकडे बघायला मिळतोय, अप्रतिम चौकार, सार्थकला क्षेत्ररक्षण करता नाही आहे आणि त्या 4 धावांनी विचार केला 32 धावा, चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते। अप्रतिम बॅटिंग तुम्हाला सुरुवातच चांगली झाली हो। एका साईडला विचार केला जरी तुम्हाला करण बाद झाला पण तुषारने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, पहिल्या षटकात 2 बाउंड्री मारला तर एक देखील बाउंड्री नाही, पण प्रत्येक चेंडूवर धावा काढतात हे महत्त्वाचं बघायला मिळते। धावसंख्या झाली ती 32 धावा फलकावर लागल्या गेल्यात। पुन्हा रोहन बॅकफुटला गेलाय, कट केलाय, एक धाव तुम्हाला बघायला मिळेल। एका धावाने धावसंख्येचा विचार केला 33 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात। 33 अतिशय सुंदर आयोजन, उत्कृष्ट लाइटिंग, बॅनर एका साइड लावलेले, एका साइडला एलईडी तुम्हाला बघायला मिळतो आणि प्रेक्षक म्हटलं की चारों बाजूला खचाखच भरा हुआ स्टेडियम, अशा पद्धतीचं चारों ओर चप्पा चप्पा देखेंगे तो बिल्कुल पब्लिक ही पब्लिक दिखेंगी। यह है धोड़ी पूजा का क्रिकेट ग्राउंड। राकेश परदेशी नवरंग क्रिकेट आयोजक, जेवढं त्यांचं कौतुक करावं असं बघायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजी करते रोहन नाना, बघूया कशा पद्धतीने इथे बाकी जोरदार अपील केलं जाते। वाईड चेंडू बघायला मिळेल, चांगलं रेडी केलं गेलं, लगेच लाईन अँड लेंथ ओळखतात हे खेळाडू। धावसंख्या झाली ती 34 धाव फलकावर लागल्या जातात। पुन्हा एकदा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू, इथे बाकी गोलंदाजी करताना पाहायला मिळते। बॅकफुटला गेला, हलक्या वेळी चेंडू ट्रेड केला, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला, एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने विचार केलाय। आता बाकी मोठी धावसंख्या होताना पाहायला मिळते 35 म्हणजे 35 धावा या फलकावर लागल्या जातात। प्रथम फलंदाज एक असताना वायबीसीसी वेऊर बघायला मिळते। मला निश्चितच वायबीसीसी वेऊरचं लॉंग फॉर्म विचारायला आवडेल, वाणी सरांकडून घेईल। फक्त आम्ही वायबीसीसी मिळतो पण व्हॉट इज अ वायबीसीसी ह्याचं पथ्थकड काय आहे ते आम्हाला सांगायला आवडेल। पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू पाहायला, बॅकफुटला गेला, टॅप केला, इथे बघा चेंडू बघायला मिळतो, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, एक धाव बघायला मिळते आणि एका धावाने जो विचार केला तर फलका धावसंख्या बघायला 36 धावा आता बघायला मिळते। मला वाटते लास्ट टू गो, शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। अशरफ मेमन पंच करतात, बिट्टू म्हणजे समीर खान तुम्हाला पंच आणि एक पंच आमच्या आयोजन कमिटीतला जय पटेल। हाँ, गुजरात का शोरा है, खमन डोकला खाता है। गुड बॉलिंग, काय चेंडू उचली घेताना बघायला। आतापर्यंत अगोदरच्या सामन्यात देखील चेंडू एक उडला गेला बाउन्सर आणि इथे देखील बघायला मिळाला। तर 4 षटकं संपली, प्रथम फलंदाजी केली, धावसंख्या झाली ती 36, विजयासाठी 37 धावा करायच्या आणि जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीत जिथे आपण ऐकूया एक डीजेचा आवाज। डीजे सुंदर त्यांची मीटिंग त्याला ऐकून द्या। बघा डिसिप्लिन आणि शिस्त काय बघायला वायबीसी बघा, त्यांचे कोच गेले पण कोचनी शर्ट परिधान केला, त्याचा टी शर्ट परिधान केलाय। वाणी सर तुम्हाला बघायला मिळतात, एक चांगली लँग्वेज, एक चांगली रणनीती आखताना बघायला मिळतात, एक चांगलं मार्गदर्शन करतात आपल्या संघासाठी आणि बघा स्वतः कोच देखील गेलेत ना पूर्ण ट्रॅक आणि टी शर्ट परिधान करून, हे डिसिप्लिन आणि शिस्त तुम्हाला बघायला मिळते। आज मला वाटतं संजय बघायला मिळते, रात्रीच्या दिवसात संजय गॉगल घेऊन आलेत,
डे नाईटचा गॉगल आहे का? डोळे आलेत. ओके यस, बघायला मिळेल एक अतिशय मोठा खेळाडू संजय. आपण विचार केला. चला क्षेत्ररक्षण सजवा, बॅट्समन पाठवा. चला घाई करा प्लीज. यानंतर बाकी यातील विजेता आणि सकाळच्या पहिल्या मॅचचा विजेता आपल्याला बघायला मिळेल. चला वाणी सर या, संजय साहेब या, पण मंचावरती बसायचं आहे. खरोखर जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. एक डिसिप्लिन आणि शिस्त काय असते ना, हे क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला बघायला मिळालं आहे. बघा मी जरी संघाचा कोच असो पण माझं टी शर्ट परिधान करून जायचं आहे. नुकतीच एक मोठी स्पर्धा संपली YBCC, आपण प्रत्येकाने पाहिलीत. बघा 2 फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात, निकुंज आणि सार्थक हे तुम्हाला फलंदाज बघायला मिळतात. 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 37. ओके स्टार्ट. चला जाऊया. पुन्हा आपला षटकाला चेंडू हाताळतात. प्रेम नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. प्रेम करण माफ करा. चेंडू टटवला. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. हिट पाहायला मिळते का दरम्यान नाही आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आमचे संतोषण्णा शेट्टी आज बघायला मिळतात. संतोषण्णा काबिल तारीफ. YBCC वेऊर तुम्हाला बघायला मिळते. ओके यंग बालवीर क्रिकेट क्लब म्हणून YBCC बघायला मिळते. एखादी डिग्री असते तशी YBCC आम्हाला नाव घ्यायला आनंद वाटते. यंग बालवीर क्रिकेट क्लब आपण बघत आहात. पुन्हा करण ठाकूर नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ऑफ ब्रेक लेग ब्रेक बघायला मिळतोय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव बघायला मिळते. 2 धावा झाल्या. दोघांनी आपलं खातं खोललंय. 37 धावा या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहे. करण लाडेची बॅटिंग सुपर्ब झाली. 2 चौकार बघायला मिळाले. पण या पद्धतीने तेवढीच चांगली बॅटिंग प्रेमने देखील केली. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतात. कारण इथे बघायला मिळतो चेंडू ड्राईव्ह करायचा होता. एकच धाव बघायला मिळते. प्रत्येक चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला जातो. ना ओव्हर पिच आहे ना गुडलंड स्पॉट्स आहे. इथे बाकी एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एकाने मला चांगला प्रश्न विचारला की दीपक सर तुम्हाला ओव्हरआर्म आणि अंडरआर्म काय म्हणते. अंडरआर्ममध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटीप्रमाणे चेंडूवर जावं लागते आणि ओव्हरआर्ममध्ये बॉलवर यावं लागते. हे 2 फरक तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. इथे गोलंदाज बघायला मिळतो. काय शॉट बघायला मिळते. आता मला दादा कोंडकेचं पिक्चर आठवलं. अंधेरी रात में दिया तेरे हात में असं बघायला मिळेल. तशा पद्धतीचा चौकार बघायला मिळेल. थोडंसं शॉट आपल्या बॅक फुटला गेले. पूल बघितला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. अप्रतिम शॉट निकुंजच्या बॅट येथून. धावसंख्या होते 7 धावा या बाकी फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना निकुंज नावाचा फलंदाज बघायला मिळते. इथे बाकी चांगला ड्राईव्ह बघायला मिळते. हो संतोष शेट्टीने काय केलं. 2 पायावर न गेलेत. घराला जेव्हा गलटी लागते तेव्हा पत्रक बांधला की पुसटकाने घटने होते. तशा पद्धतीचे बुजुर्ग खेळायचो. अनेक वर्ष सेवा केलाय या संघाची. एक उत्कृष्ट दर्जेदार गोलंदाज. इथे बाकी 2 चौकार या संघाने देखील मारलेत. ते काम अगोदर तुषार लाडेने केलं होतं आणि इकडे आता बाकी तुम्हाला निकुंज नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. आणि धावसंख्या राहते ती म्हणजे 11 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना बघतात. बॅक फुटला गेलाय. टॅप केलाय. सर स्कोअर डायरेक्ट रनआउटचा चान्स दरम्यान नाही. पुन्हा गॅदर झालेला नाहीये आणि 1 धाव तिकडे बघायला मिळते. ओव्हर झालाय आणि धावसंख्या झालाय ती 12 मित्रा. चला 12 धाव सेम स्कोर आहे दोघांचाही. सुरुवात की 2 चौके तिथे निघून मारले गेले. 2 चौके इथून निघाल्यामुळे 12 धाव तुम्हाला बघायला मिळतात. सुंदर क्वालिटी बघायला मिळते. 4Kचा कॅमेरा आणि जेवढं पाटील नेटवर्कचं कौतुक करावं तेवढं कमी. अनेक मॅचेस केल्या. तो लाखाच्या मॅचेस केल्या. लिडरचा मॅच केला. मोठ्या कॉलेजचे गॅदरिंग केलं आहे. मुंबई म्युन्सिपाल्टीचे कामं केलं आहे. चांगलं आता वेडिंग लग्नाच्या कामामध्ये काम करत आपण बघितलं आहे. आणि निश्चितच हे चांगलं काम करताना आमचा नवलीचा सुपुत्र जेव्हा मोठा होतो प्रत्येकाला अभिमान होतोय की अशा कामाला बघायला. तुम्ही चांगलं हार्डवर्क करा. तुमचे कॅमेरामन त्या क्वालिटीचे बघायला मिळतात आणि बरेचसे प्रशिक्षण घेऊन खूप मुलं त्याच्याकडे शिकलेत. आज बाकीच्या ठिकाणी आपण बघतोय पण हे काम तुम्हाला बघायला मिळेल पाटील नेटच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. काय प्रॉब्लेम आहे आयोजकाला भेटा प्लीज आयोजक बघा. चला वाद नका करू. हो आपण नेहमी वर्षभर खेळतो. वाद नका करू.
बघा या स्पर्धेचे नियम आहेत दीपक सर. कुठल्याही खेळाडूने मद्यपान गुटखा तंबाखू खाल्ल्यास आढळल्यास त्या खेळाडूला बॅन असणार आहे, हे आपण दक्षता घ्या. ओके यस, खूप चांगला नियम. पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे नियम जर बघितले आणि म्हणूनच तेवढ्या मोठ्या दर्जेदार स्पर्धा होतात. ओव्हरऑल 30% होतात. 70% बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस आम्हाला बघायला मिळतात. एक दर्जेदार आयोजन तुम्हाला बघायला मिळते. रात्रकालीन स्पर्धा आपण बघत आहात. खूप चांगले लाइटिंग इफेक्ट तिकडे पाहायला मिळते. जणू काही एखाद्या सूर्याच्या प्रकाशामध्ये दिवसा ढवळा खेळावं तसं तुम्हाला बघायला मिळते. पहिलं षटक संपलं, 12 धावा. आता बाकी चुन्ना बघायला मिळतात. एका साईडला वंदे भारत एक्सप्रेस धावते स्टेशनवरनं आणि एका साईडला YBCCचा संतोष अण्णा शेट्टी बुजुर्ग खेळाडू ज्याने 20 वर्ष आपल्या संघाची सेवा केलाय. तो एक रॅपिड गोलंदाज म्हणून त्याला बघितलं जाते. अंडरआर्म मधला बुमरा म्हणून ज्याला ओळखला गेला तो बघायला मिळतो. बघूया आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू कशा पद्धतीने करतात. निकू जाय स्ट्राईक वरती. 37 धावा विजयासाठी करायचे आहेत. ओ नो बॉल दिल्या गेला. पहिला चेंडू जातोय. नो +1 म्हणजे इथे बाकी तुम्हाला धावा बघायला मिळतात त्या 14. अतिशय डायरेक्ट चेंडू गेला. नो बॉल दिला गेला. गुड अंपायरिंग. निश्चित आमच्या मेमन बंधूचं म्हणावं, बिट्टूचं म्हणावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. नो बॉल म्हणजे 14 धावा झाल्यात. पुन्हा संतोष येण्यासाठी राऊंड विकेट मारा करतात. आपला षटकातला पुढचा चेंडू कव्हर सॅलिसनला खेळले. चांगलं क्षेत्र डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय क्लासिक क्षेत्रक्षण बघायला मिळालं. विजेचा कडकडा म्हणून आकाशावर वीज पडतात. धाडकर विजेचा अशा पद्धतीचं इथे बाकी क्षेत्रक्षण बघायला मिळेल. चतुरस्थ क्षेत्रक्षण बघताना आज बघायला मिळते. आणि अंडरआर्ममध्ये ह्याच तर क्लास हाच तर दर्जा तुम्हाला बघायला मिळतो. चला एलईडीच्या पुढे जे मुलं आहेत ते वाजव. बच्चे लोग जो आपके पीछे टीवी है ना वहाँ से हट जाइए. देखो थोड़ा भी वायर को टच हुआ तो यहाँ पे डिस्कनेक्ट हो जाएगा. लहान मुलं बघतात. इलेक्ट्रिसिटीचं उपकरण आहे, सांभाळून काम करा. पुन्हा संतोष अण्णा शेट्टी. निखुज नावाचा फलंदाज तुम्हाला तिकडे पाहायला मिळतोय ज्याने ऑफस्पोर्टची बॅटिंग केलं आतापर्यंत. उठे ड्राईव्ह बघायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 1 धाव पूर्णता होते आणि धावसंख्या 1 ने वाढतात. धावसंख्या होते ती 16 धावा. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघा. नवरंग चषक प्रत्येकानं भारावून टाकणारं ओम साई नवरंग मित्र मंडळ ढोडी पूजा आयोजित नवरंग चषक आपण बघत आहात. बॅनर बघा आम्हाला कशा पद्धतीने कोणी सहकार्य किती मोठमोठ्या पाहुण्याचं आपण बघितलं. ओ इथे डायरेक्ट हिट मिस केलाय. कव्हरिंग देखील ट्राय केलाय आणि अवर्थो देखील बघायला मिळालाय. म्हणजे गच्चा क्षेत्रक्षण इकडे बघायला मिळते. YBCCचं खूप खरा क्षेत्रक्षण. गॅदरिंग करत नाही, बॅकिंग करत नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतात तो साई एकता बिरवाडी उर्वी डीजेचा संघ. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. म्हणतात ना 2 बडे हस्ती मिळते तर काटे की टक्कर होतीये. अरे कहते ना की ईट का जवाब पत्थरों से दिया जा रहा है. तिथे तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी बघायला मिळते. अफलातून बॅटिंग. खराब क्षेत्रक्षण कधी पाहिलं नसल्याचा खराब क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते ते YBCC संघाकडून. काय क्रिकेट खेळलं जाते. चला टीम मिटिंग कमी करा. प्रत्येक चेंडूवर विचार करू नका. मला वाटतं रात्रीच्या 4 वाजेपर्यंत मॅच संपायला पाहिजेत. धावसंख्या झाली ती 18. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू संतोष अण्णा शेट्टी गोलंदाजी करतात. समोर तुम्हाला बघायला मिळतो सार्थक नावाचा फलंदाज. ओहो तेज तरार परंतु वाईड चेंडू. अवांतर धावांशी 19 धावा फलकावर लागल्या जातात. ताशी 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी टाकत असताना या गोलंदाजाला आपण पाहिलंय. जुनं तर सोनं म्हणतात ना तसं जुनं सोनं बघायला मिळते संतोष अण्णा शेट्टी. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. समोर सार्थक नावाचा फलंदाज बघायला मिळतो. जशी रात्र वाढत जाईल तसे प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळेल आणि काय प्रेक्षकांचं प्रोत्साहन बघायला मिळते या टुर्नामेंटमध्ये. वाट बघतात की कब रहेगा हमारा धोडी पूजा का मॅच. गुड बॅटिंग सिन्सिबल क्रिकेट. बॅटची ब्लेड खुलली गेली. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये धाडलं गेलं आणि थर्डमॅनच्या रिझनला जातो. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव बघायला मिळते. 20 धावा काटे की टक्कर. अजून देखील 17 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. काही उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी ओपनिंग पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. ती म्हणजे निश्चित साई एकता बिरवाडी उर्वेडी जे पुरस्कृत संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आणि खरोखर जेवढं कौतुक करावं ना पालघर बॉक्स क्रिकेट जाते त्यांच्या असोसिएशनचे नियम आहेत कशा पद्धतीने करायचे अशा. आणि गुटखा तंबाखू बंद आहे हे खूप चांगलं आहे. कोणत्याही प्रकारचं वेस्ट इंडिज खेळाडू देखील त्याला दायबंदी केली जाते. कम्प्लीट ॲक्शन घेतली जाते. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. ओहो पॅडल स्विफ्ट खेळला आहे पण तो डिक्लेअर होऊन जाते. इथे पाहिलं आपण 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाने जर विचार केला तर धावसंख्या होते ती 21 धावा. सुपर पेसा बॅटिंग. कासा संघ माही आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठ प्लीज. कासा वेलकम. आपलं हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम बॉक्स. चला पुन्हा बघताना आपण पुन्हा शिवला चांगली गोलंदाजी हाताळताना आपण बघा संतोष अण्णा शेट्टी. समोर तुम्हाला बघायला मिळतो सार्थक नावाचा फलंदाज. ओ तेज तरार पटल्यानंतर झपकन निघून जातो. काय गोलंदाजी बघायला मिळाली. वन ऑफ द फास्टेस्ट बॉलर इन ओव्हर पालघर डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीने त्याला दिलं गेलं. आणि इथे बाकी षटक समोर 2 आणि फलकात धावसंख्या 21. जाऊया डीजेकडे एक मधुर संगीत ऐकूया.
धन्यवाद डीजे. छत्रपती शिवरायाच्या पराक्रमाची प्रेरणा श्रमिकाच्या कष्टाने घडलेला महाराष्ट्र आणि एका साईड संस्कृती आणि परंपरेचा सन्मान म्हणून माझा आपण महाराष्ट्र दिन साजरा करतोय. आणि खरोखरच अनेक वीरांनी हा महाराष्ट्र घडवताना मला काम केलं आहे. त्यांच्या मानाचा मुजरा आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी प्रतिमा आपण टाटामेटाने बघतोय. आणि माझ्या राजाच्या प्रजेमध्ये पालघर जिल्ह्याच्या सरावली ग्रामपंचायतच्या या धोडीपूजाच्या गावामध्ये जी नटलेली स्पर्धा बघतोय ती नवरंग चषक 2025 आपण बघत आहात. एक दर्जेदार मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला 37 धावाचं टार्गेट दिलं आयबीसी संघाने 2 षटकं संपलीत आणि ते चेसिस करण्याचा प्रयत्न करतात. तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो साई एकता उर्विडे बिजारी 2 षटकं आणि 21 धावा झाल्यात म्हणजे 12 चेंडू 16 धावा. प्रेम नावाचा खेळाडू बघायला मिळतो. हा हा बॉक्स आउटचा विकेट, बॉक्स आउटचा विकेट. प्रेम म्हटलं ना की तुम्हाला सुमनची आठवण येईल. प्रेमची सुमन कुठे तर महिने पार्क या पिक्चर जर तुम्ही पाहिलात तर प्रेम नावाचा कलाकार आपण बघितला आणि त्याच्यात सुमन नावाची भाग्यशील आपण पाहिलं तर प्रेम बघितलं का बघायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. धन्यवाद डीजे. कासा संघाचे संघटक या आपलं हार्दिक स्वागत असेल. कासा संघ माई इकडे यायचं आहे. बघा कासा संघ प्रथमतः आमच्याकडे आलेला आहे. मी विनंती करेल दिनेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. दिनेश पवार साहेब या. माई यायचं आहे. बघा आपण सामना नक्की सुरू असणार आहे परंतु प्रथमतः पालघर तालुका बॉक्स क्रीडा संघ आमच्याकडे पोहोचलाय. राकेश सर या. रिव्ह्यू घेतला दिनेशजी पवार साहेब आता रिव्ह्यू आपल्याला जावं लागेल. नोट आउट आहे सॉफ्ट डिसिजन. एक मिनिट दीपक सर. नक्कीच सर डिसिजन पेंडिंग आहे परंतु आपण हे सन्मान पाहतोय कासा संघाचा प्रथमतः. वेलकम माही. पूर्ण संघ कासा भागामधून पहिल्यांदा आलाय. खूप खूप धन्यवाद माही. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला सॉफ्ट डिसिजन नोट आउट आहे. रिव्ह्यू बघण्यासाठी यायचं आहे. मनीष जी किसको भेजिए रिव्यू देखने के लिए. अंपायर ने सॉफ्ट डिसिजन नोट आउट का रिव्यू लिया है. या रिव्यू बघायला या राकेश जी या. रिव्ह्यू घेतलाय. सॉफ्ट डिसिजन नोट आउट आहे पण पंचाने रिव्ह्यू घेतलाय. पंचाने कोणत्याही संघाला एकच रिव्ह्यू असेल. पंचाला जेव्हा वाटते तेव्हा तुम्ही घेऊ शकता. नो डाऊट. काय क्लिअरिटी बघायला मिळते. रनआउट का रिव्ह्यू लिया है. अंपायर सॉफ्ट डिसिजन नोट आउट है. नोट आउट डिसिजन. गुड डिसिजन. खरोखर चांगलं बघितलं. नोट आउट होतेच. बॅट खूप मध्ये आली होती आणि नंतर चेंडू लागलाय पण पंचाला कधी कधी बघत धावसंख्या एकनी वाढत्या बघूया. कीर्तनच्या मनामध्ये धाक 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 माधुरी दीक्षितच्या त्या गाण्याची आठवण झाली होती. काय होईल माझं आणि धगधग करताना इथे बाकी नोट आउट आलाय. धावसंख्या एकनी वाढते. धावसंख्या होती ती 22. अजून 15 धावांची आवश्यकता. प्रेम नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला चेंडू ड्राईव्ह केला आहे. संतोष शेट्टी सुंदर सेक्शन बघायला मिळते आणि इकडे बाकी गुड फिल्डिंग. एक बार गलती हो सकती है मगर मैं भी संतोष शर्मा शेट्टी हूँ. मुझे भी क्रिकेट खेलना आता है इसलिए ये बुढ़ापे में नहीं है जवानी में मैं खेल रहा हूँ. अशा पद्धतीचं बघायला मिळते. काय दर्जेदार मॅच तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही मातबर संघ पालघर तालुक्यातल्या पहिल्या 8 संघात 2 मातबर संघ आपण बघत आहात. एका साईडला YBCC आणि एका साईडला साई एकता बिरोडे उर्डीजे. चेंडू ड्राईव्ह केला. हो काय सुंदर चौकार बघायला मिळालाय. धगधगत्या रात्रीच्या प्रकाशामध्ये ओव्हरपिच चेंडू नवीन सुलटात फायदा घेताना सार्थक नावाने वाक्य सार्थक काम केलंय आणि आपल्या संघाला 4 धावा महत्वाच्या काढल्यात. धाव संख्या होते ती 26 धावा. अजून तुम्हाला हव्या आहेत त्या 11 धावा. 37 धावा विजयासाठी करायचे. बघा ऍक्शन उपला किती सुंदर. बघा पाटील नेटवर्कचं काम किती सुंदर बघायला मिळते ना. एखाद थँक्यू डीजे. थँक्यू. 8 चेंडू आणि 11 धावा. काय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळाला. 37 धावा झाल्या असताना इथे बाकी चांगल्या पैकी बॅटिंग तुम्हाला एका साईडला सार्थक निकुंज आणि सार्थकची भागीदारी खूप चांगली झाली. पुन्हा एकदा प्रेम आपल्या सरकारला पुढचा चेंडू. पुन्हा पुढचा चेंडू डायरेक्ट सोपायला मिळेल का. दरम्यान थ्रो वरती आलाय. कमरेवर थ्रोयला पाहिजे. कमरेवर थ्रो बाहेर केलं पण तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काय अतिटटीचा सामना बघायला मिळतोय. काय प्रेक्षकांची संख्या बघायला मिळते. दर्जेदार खेळ तुम्हाला इकडे बघायला मिळतो. ॲब्सोल्युटली गुड फिल्डिंग साईड बघायला मिळतो. YBCची फिल्डिंग देखील क्लास दर्जाची बघायला मिळते. धावसंख्या एकने वाढते 27.
7 चेंडू 10 धावा. अजून देखील मॅच रंगतदार अवस्थेत दुधवा मनस्थिती आहे. कोणता संघ कधी विजय होईल, कुठे मॅच टर्निंग होईल सांगू शकत नाही. प्रेम नावाचा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. समोर आहे कीर्तेश. चेंडू ड्राईव्ह केला. इथे बाकी धाव थोडासा खराब गॅदरिंग झालं. रनआउटचा मोठा चान्स होता. मोठा गडीचा मूत परतला असता. एक धाव बघायला मिळेल. आज थोडीसं क्षेत्ररक्षण जर बघितलं ना तो वायबी संघाचा थोडासा दर्जा घसरलाय. इथे जर विचार केला तुम्हाला बघायला मिळते धावसंख्या 1 निवडते 3 षटकं झालीत. धावसंख्या झाली ती 28. म्हणजे आता तुम्हाला पाहिजे 6 चेंडू 9 धावा. मॅच अजून देखील मोठी आहे. जोरदार टाळ्या प्रेक्षक बघा किती सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळते. ऐकूया एक सुंदर संगीत डीजे. थँक्यू थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करा मित्रांनो. बघा झालाय मीटिंग. 1 मिनिट तुम्हाला दिला ओव्हर झाली. चला आता बघा लावायचं आहे. चला नो वेट. संतोषजी संतोष अण्णा शेट्टी ज्यादा मीटिंग नाही देणार असं तुम्ही करतात ना म्हणून मॅच 5 ते 6 वाजतात. चला YBCC मी जे आहे तो मंडळात राहणार करायला पाहिजे कारण डिसिप्लिन शिस्त आपण म्हणतात ना 4 वाजेपर्यंत मॅच संपायला विशेष सहकार्य करा. 6 चेंडू आणि इथे बाकी 9 धावाची आवश्यकता. आता बाकी गोलंदाज कोण बघायला मिळतोय. आता जर बघितलं YBCचा संघ पूर्ण पलटलाय. 6 खेळाडू तुम्हाला वेगळे बघायला मिळतात. चला बॉलिंग टाका प्लीज. करण करण प्लीज प्लीज. चलो चला अण्णा किपरला साठी जातात आणि फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळते. 3 खेळाडू ऑन साईडला 4 खेळाडू ऑफ साईडला तुम्हाला बघायला मिळतात. 6 चेंडू 9 धावा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आदित्य नावाचा गोलंदाज. यावर्षी डिबेट केलाय त्याने. यावर्षी चांगल्या पैसे गोलंदाजी टाकताना आपण बघितलाय आदित्यला. 6 चेंडू 9 धावा. काय मॅच बघायला मिळेल. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. टप मॅच बघायला मिळते. ओ गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर इथे बाकी जाडचं उसळी घेतो. चेंडूला बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. टॅप करायचा होता ऑफ साईडला. 5 चेंडू 9 धावा. 5-9. जबरदस्त मॅच बघा. आदित्य नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. कीर्तेश नावाचा ब्रँड फलंदाज समोर उभा आहे. ओ गुड फिल्डिंग. इथे बघायला तुषार लाडेकडनं अफलातून स्क्वेअर एकदा फिल्डिंग केली. इथे बाकी 4 चेंडू आणि आता 9 धावा हव्या आहेत. काय आमचे डीजे जॅकी बघायला मिळतात ना. गुलाबी साडी कारण वयच तसं आहे ना. या वयात जर गुलाबी साडी बघणार तर बघणार कधी. काय सुंदर गीतं वाजवलं. आमच्या डीजेचं कौतुक करायला पाहिजे. अफलातून गाणी बघायला मिळतात. 4 चेंडू 9 धावा. ओ खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळाला या वेळेला करण ठाकूर यांच्याकडनं. आतापर्यंत बाकीच्या खेळाडूला अग्रेसिव्ह होताना इथे बाकी पाय ब्लॉक झाला आणि क्षेत्ररक्षण करता 4 धावा बघायला मिळत. आता 3 चेंडू 5 धावा. मॅच अजून देखील कुठे जाईल. लोकांना जेवायचं पण मॅच एवढ्या स्थितीत बघायला मिळते की डबा खोलू शकत नाही. ताट मांडू शकत नाहीये कारण यहाँ से हटेंगे तो बड़ी मॅच निकल जाएंगी. काय क्लास. चला टीम मीटिंग नाहीये प्लीज अंपायर सांगा. चला प्लीज सहकार्य करा. सहकार्य करा. टीम मीटिंग नाहीये मित्रांनो. बघा नियम तुम्ही पाडले. टीम मीटिंग प्रत्येक बॉलात घेणार. प्रत्येक चेंडू घेणार बघा. 3 चेंडू 5 धावा. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तुम्हाला करण ठाकूर यांच्याकडनं. कम्प्लिटली चेंडू पायाजवळ होता. ब्लॉक झाला. चेंडू निघून गेला. एक संतोष अण्णा शेट्टी देखील बाउंड्री दिलाय पायाच्या मधलं. 2 गचाळ बाउंड्री बघायला मिळाला. यहाँ से मैच अगर जीतना है तो 3 गेंदों में 5 रन लेना है. पब्लिक तालियों तो बजाय इतना बड़ा मैच देखने मिल रहा है. हाँ विकेट जर बघितले तर तुमचा फक्त एकच गेलाय आणि ह्यांचे 2 विकेट गेलेत. बॅकफुटला गेलाय. टॅप केलाय. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ओ इथे बाकी अग्रेसिव्ह पद्धत झाला. एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते आता 2 चेंडू 4 धावा. इकडे विकेट गेलेत. 3 विकेट गेलेत. नाही नाही 27 किती झाल्या. 4 पाहिजे. 2-4. 2 चेंडू 4. YBC संघाचा एकच गडी बाद झालाय आणि या संघाचे मला वाटते 3 गडी बाद झालेत. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी करायचे आहेत. YBC संघाचे इथे बाकी गडी बाद झाले ते 1 आणि बिरवाडी साई एकता बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत
चला पुढे 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 काढायचे आहेत आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मला वाटते सार्थक पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी हाताळलाय. इथे बाकी गडी बाद होतोय. शेवटचा चेंडू 4 धावा. करणकडून आता देखील प्लंबिंग झाली होती. योगायोगाने चेंडू थांबला गेला. पुन्हा देखील प्लंबिंग झाली होती. काय वाणी सरांचं निरीक्षण. आणि संजयच्या आजचा आपण संघाच्या बाहेर आहे पण आमचा संघ माझा खेळ स्पोर्ट्सफुल स्पीड आणि ही खेळ होती तुम्हाला बघायला मिळते. दर्जेदार आयोजन. दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळतं. आपण बघत आहात नवरंग चषक साई नवरंग मित्र मंडळ ढोडीपूजा आयोजित 2025चं भव्य दिव्य आयोजन. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. प्रत्येक चेंडूवर मीटिंग करणार तर कसं काय होणार हो. 1-4 रिव्ह्यू घेतलाय. शॉर्ट डिसिजन नोट आउट आहे. सॉफ्ट डिसिजन नोट आउट आहे. दिस इज आउट. विकेट दिलाय. आउट आहे. इथे आउट दिलाय. विकेट आहे. तिकडे आउट दिलाय ना. तिकडचं आउट दिलाय. सर आउट दिला आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावाची आवश्यकता आहे. राकेश परदेशीने पाहिलं डिसिजन दिलं आणि डायरेक्ट आउट दिलाय. इथे डिस्कस न करू म्हणून तो मागतो की फक्त तुम्ही बघा बाकीच्यांना दाखवू नका. एक्स्ट्रा खेळू पाठवा मग ते डिस्कस जास्त होत असते. चला शेवटचा चेंडू. मॅच काय घडलाय. पहिलीच मॅच एवढी टफ बघायला मिळते. सुपर गचाळ क्षेत्ररक्षण झालं करण ठाकूरकडनं. गचाळ क्षेत्र संतोष अण्णा कितनी बार बात होगी सर. संतोष अण्णा प्लीज प्लीज देखो हम ही रूल बनाते हैं. वाणी सर रूल डालते हैं फिर लोग बाद में मैसेज डालते हैं. वो नहीं होना चाहिए. दोनों टीम मेरी है. पूरा पालघर तालुका मेरा है. मैं रूल्स फॉलोज करो यहाँ पे. शेवटचा चेंडू 4 धावा. काय मॅच बघायला मिळते आणि फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो जीवा. आणि अशा पद्धतीने सामना 4 धावाने विजय आलाय. अटीतटीच्या सामनामध्ये पराभव झाला. दोन्ही संघाने शेक हँड करा पण जेवढं कौतुक करावं साई एकता बिरवाडी रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समनने रिव्ह्यू घेतला वाईटचं. बघा चला बॅट्समनने रिव्ह्यू घेतला. या राकेशजी या. बघा बघा सांगा काय आहे का बघा. बघा ना बघून सांगा तसं नका सांगू. अंपायरने वाईटचा घेतला. थांबा जाऊ नका डायरेक्ट. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू त्याचा शिल्लक होतात नो डाऊट. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. अशा पद्धतीने जातो. इथे बघूया अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार कोण देणार आहेत. सुंदर गोलंदाजी हाताळी. शेवटचं षटक अप्रतिम आदित्य हानी. बघूया कोणाला बघायला मिळेल. इथे किती धावा काढल्यात. तुषारच्या धावा किती आहेत.